मॅडम, हो मॅडम. आले. काय चाललंय केवढ्याने अर्जुन? तू काय करतोय का? तू स्क्रूड्रायव्हरनी काय करतोय? बाहेर बाहेर तू काय करतोयस अर्जुन? अगं ते फ्रीज बसवायचं होतं ना. फ्रीज कशाला बसवायचंय? काय चाललंय तुझं? आपे तुझी पाठदुखी आता 100% कमी करणार आहे मी आणि दीपे. काय? जय हरी मॅडम. नमस्कार. अर्जुन त्या शंभूदादांकडे बघ, केवढी घाबरले ते. काय चाललंय तुमचं? दाजी मोठा थोडे काय चाललंय तुला सांगितलेलं कळत नाही का दिप्या? तू खुळायस का? अगं तिथे तो आत अख्खा बेड बसतोय का ते बघत होतो. आणि फ्रीज हा फ्रीज पण. काय बेड फ्रीज? तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? थांबा की जरा. काय चाललंय तुमचं? आणि अर्जुन माझी पाठदुखी थांबेल कारण माझे दौरे थांबतील आता. अरे तुम्ही नका काळजी करू. मी सातारला गेलो ना तिच्यासाठी चांगल्या 2-3 उशा आणतो. हा आणि उशी घेतली की मग झालंच की काम. मग काय करायची गरज आहे? चला आज चला सगळे नाश्ता करूया. चला. ओ शंभू दादा नका टेन्शन घेऊ. मॅडमची ऑर्डर आली ना आता. आम्ही काय नाही करणार गाडीला. चला नाश्ता करायला. हो 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 चला तर नाश्त्याला चला पहिलं तुम्ही. चला. चला या. काय चाललंय तुमचं? या बसा. बरं हे आमचे शंभू दादा बर का? जय हरी. मी मॅडमचा ड्रायव्हर आहे. अरे वा वा वा, म्हणजे तुम्हीच आमच्या मॅडमना सगळीकडे घेऊन फिरत असता म्हणा की. आणि एवढंच नाही विनायकराव, अहो त्यांना एक कन्या पण आहे आणि तिला आता ते मोठं ऑफिसर करणार आहेत. सोय मग तुम्ही एक काम करा. काय? बर का, पहिलं ना बापूंकडे क्लास लावा. काय विनायकराव तुम्ही पण. आता ते त्यांच्याशी बोलत होतो मी. बरं शंभू दादा, हे माझे सासरे. माझं लग्न झाल्यापासून माझ्या वडिलांसारखेच आहेत बघ. अगं आप्पे, तू हायसच तशी ग. खरंच आहे, लग्न झाल्यापासून आपण सगळ्यांनी एवढा जीव लावलाय ना. मॅडम तुमचं घर एवढं भारी आहे, माणसं बी तशीच आहेत बघा. आणि म्हणूनच तुम्ही कलेक्टर झाला बरं. हो. हा मग स्वतःच्या अधिरावर चिक्कलपेक करून स्वतः झेंडावंदन करतात मॅडम. अरे सुजया काय बोलतोयस तू? काय खोटं बोलतोय का मी? अरे तू तिला का दोष देतोयस? हे बघाय, तुझ्या माहितीसाठी सांगतो, या आप्पी नाराजूंनी ठरवून माझ्या विरोधात कारस्थान केलंय. नाही सुजयराव, हो कशाला आता तो विषय काढताय? आणि तसं बी काल कार्यक्रम किती चांगला झाला माहितीये का? बापू मला फसवून कार्यक्रम केलाय त्यो. भाऊजी असं काही नाही केलंय आम्ही. तुम्हाला झेंडावंदनसाठी आठवड्याभर आधी नोटीस द्यावी लागली असती. असू द्या, सगळं माहिती आहे मला. आणि कुणाला गंडवताय तुम्ही? दिदे, अगं ती आपल्याला उशी आणायची ना. दाजी उशी कधी आणायची आपण? ऑर्डर केली आहे. 2 दिवसात सातारच्या ऑफिसला उशी येऊन जाईल. अरे देवा, म्हणजे गाडीतलं काम अजून राहिलंच आहे का? नाही उशी वापरून जरी पाठ दुखली ना तरी ती गाडी करू ना. ती शाहरुखची गाडी. शाहरुख सारखी. काय शंभू दादा? आहो ओके डन. अरे अर्जुन गप्पस की, तू कशाला त्यांना त्रास देतोय? शंभू दादा काय नाही हो, तो काय करणार नाहीये. बरं चला, आपल्याला उशीर होतोय. चौकात जाऊ बरं का? हो. बापू येतो मी. बर या. हा, आणि ते सगळं समजून सांगणार बघा तुम्हाला. विनायकराव परत सुरू केलं का तुम्ही? म्हणूनच येतो मी असं त्यांना मागाशी. पण चला, जय हरी. जय हरी. चला येते मी पण. बापू येते. हो. रुपाली, शिरा छान झाला होता बरं का? मस्त. अपर्णाला आवडतो ना तसा. चला दीपू चल. दाजी चला.
या सुजाला पण आहे ना कुणासमोर काय बोलायचं कळत नाही अजिबात. हो ना, त्याने अहो तेवढंच धरून ठेवलंय. अर्जार जाऊ दे. तसं नाही कदम, कितीतरी झालं तरी ड्रायव्हर माणूस आहे तो, असं नाही बोलायला पाहिजे ना त्यांच्यासमोर. हा पण ते कुठं बोलणाऱ्यातले नाहीत वाटत. हा पण चूक आपल्या सुजाची आहे बरं का. अर्जुन, जरा आत ये, तुझ्याशी बोलायचंय मला. काय ग काके? ये तर आतमध्ये. काके काय झालं का? तूच सांग आता अर्जुन, काय झालंय ते. काय बोलतेस तू, मला काय कळलं नाही. अर्जुन, अरे सुजा झेंडा वंदन करणार असं आपल्यात बोलणं झालं होतं ना? व मग झालं का तसं? अगं काके, त्यात माझा काय संबंध? मला काहीच कळत नाही असं समजू नकोस बरं का तू. अगं काके, खरंच माझा काही संबंध नाही त्यात. आता तू सरळ सरळ आप्पीची बाजू घ्यायला लागलास हे कळतंय बरं का मला. अगं तो मुद्दाच नाही, आणि आप्पीचं नक्की काय नियोजन होतं मला काय आयडियाच नव्हती ना. आणि मी बी सगळ्यांबरोबर गेलो होतो ना झेंडा वंदनला. अरे तू सुजा कसा वागतो ते बघितलंच नव्हतं तू. काके तुझा मुद्दा कळतोय मला, पण मी तरी काय करू सांग ना तू. अरे त्याच्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या तर ते अजून येड्यासारखं करल. काके असं नाही झालं पाहिजे ना, पण तो आमदार आहे, शासनाचे काही नियम असतात, कायदे असतात ना. अरे एवढं समजावून सांगून ऐकणाऱ्यातला आहे का त्यो? सरकार होते तेव्हा थोडी तरी जरब होती त्याच्यावर त्यांची. काके जरा वेळ लागेल पण सुजा बदलेल, तू नको काळजी करू. अर्जुन काय पण कर बाबा, पण या भरल्या घरात मला परत परत भांडणं नको आहेत. नाही 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 होणार परत भांडणं घरात. सगळं आता तुमच्याच हातात आहे अर्जुन. एवढं सगळं उभं करून ते कुठे गेले काय माहित. तुम्हालाच पोरांना सगळं सांभाळायचंय आता. त्यांनी एवढं सगळं उभं केलंय, ते वाढवायचं का मातीत घालायचं हे आता तुम्हीच बघा. नाही नाही काके, असं नको बोलू, सगळं व्यवस्थित होईल, तू नको काळजी करू. अर्जुन सगळं घर सुखानं नांदायला पाहिजे बरं का. नांदल, पण तू अशी भाषा नको नको करू. हे बघ किती झालं तरी तुझं घर आहे का नाही सांग बरं मला. तू अशी तोडलेकर बोललीस तर कसं झालं? मला नको काय सांगू आता अर्जुन. आणि हे बघ सरकार पण परत येणार 100%, मला खात्री येणार ते. काय माहित अर्जुन, अरे बघ की हे बाहेर पडून आता 3 महिने होत आले जवळजवळ. हो बरोबर आहे, पण तू असं धीर नको सोडू. आणि बघ सुजाबद्दल आणि माझ्याबद्दल पण लय विचार नको करू. काय झालं तरी आम्ही भाऊ भाऊ आहे. अरे आहे ना भाऊ भाऊ, मग राहावा की भावा भावासारखं. राहतो 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 आम्ही, तू काळजी नको करू. आणि बघ तू स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे, जास्त विचार नको करू. अहो कुठं आहे तुम्ही? जरा परत घरात येऊन बघा की. तुमच्याशिवाय नाही हो घर कोण सांभाळू शकत, कुणीच नाही. बया बया काय भारी. ए आई, बया ए आई, हे काय नवीन नाद लागला का तुला? अरे पण त्या लय भारी टाइमपास होतोय बघ याच्यानी. अरे येळ कसा निघून जातो ना ते बी कळत नाही या फोन मुळे. अगं आई, पिढी बरबाद झाली, पिढी ह्याच्या पायी. आता तूच राहिली होती. हा मला अक्कल शिकव आता. एक तर इथं काय व्हायना झालंय, त्या सरकारच्या घरात कसं घुसायचं ते बी कळना झालंय मला. अगं तीच बातमी घेऊन आलोय मी, ऐक तर. अरे मग सांग ना, तर काय तुला काय पंचांग दाखवू का काय? हा तसं नाही, तो सुजा आप्पीला मारायचं म्हणतोय. आता हो बाया, मारायचं म्हणजे? अगं मारायचं म्हणजे एकदम खलास करायचं म्हणतोय. त्याला झेंडावंदन करू दिलं नाही ना म्हणून डोसकं फिरलंय त्याचं. म्हणजे तू खरंच खलास करणार आपल्याला? केलं तर करू दे, आपलंच काम हलकं होतंय ना. ते बी बरोबर आहे म्हणा. सुंट वाचून खोकला जाईल. पण ऐक ना भांट्या, हे सांगताना ना तू सुजाचा व्हिडिओ बनव काय. हा ही आयडिया भारी आहे बघ, म्हणजे तो बी जातोय खडी फोडायला. हा मग काय, अरे एका दगडात 2 पक्षी मारत्याल. आणि जरी त्या आप्पीला काही झालं नाही ना तरी बी हा व्हिडिओ दाखवून आपण त्या सुजाला ब्लॅकमेल करत जाऊ. असंच करतो बघ. पण हे बघ बाळा,
तू नामानिराळा राहा बर का, अजाबात कशात पडायचं नाही. तुझं नाव नाही आलं पाहिजे पण त्या कशात, नाहीतर 2 नाही 3 पक्षी मारतील एका दगडात. अजिबात नाही आई, तेवढा हुशार आहे मी. ठीक आहे, देते फोन. कुठून शहाणपणा सुचला आणि ह्या आईला फोन वापरायला शिकवला काय माहिती. बोलवलं साहेब. हा हे बघ, तुझ्या बापाचं काम झालंय. आई शपथ साहेब, अहो याच्यासाठी काय काय केलं नाही साहेब. तुमचे पाय कुडेत, पाया पडतो साहेब, पाया पडतो साहेब. ए, थांब, माझं पण एक काम आहे तुझ्याकडं, शेवटचं. बोला ना साहेब. अहो तुमच्यासाठी ना दुनिया पलटी करणार आहे रॉकेट. उचल साहेब पिस्तूल. त्या अप्पीचा कायमचा विषय संपून टाकायचा आता मला. अहो साहेब ती कलेक्टर आहे आता. ए, हे काम केलं तरच फाईल मिळणार, नाहीतर कधीच मिळणार नाही. अहो साहेब तुम्ही जीव घ्यायला लावताय. ए, जमणार आहे का तुला? या फाईलवरच तो आयुष्यभर बसून खाणार आहे, लक्षात ठेव. हा का नाही सांग, आता आत्ता फाईल फाडतो मी. नाही साहेब, करतो. आजच्या आज झालं पाहिजे, आज लगेच. हा, तिचं तोंड बी बघायची इच्छा नाही आता मला. ठीक आहे. आणि हा, वेळ कमी आहे तुझ्याकडे, काम संपूनच मागे यायचं. तसा आला तुझ्यासमोर फाईल जळून टाकेल मी. नाही, करतो. ए, अहो साहेब आधी काम मग फाईल. निघ. अप्पे, चुकीच्या माणसाला नडलीस तू. आता आडवा आला म्हणून मी माझ्या बापाला पण सोडलं नाही. तू कोण आहेस ग? अर्जुन बाबा, आज एकदम भारी काम केलंय बघा. सगळी कामं सोडून झाडं लावायचं काम घेतलंय. तुम्ही बघाच, आता ह्या झाडांना असं लेकरावानी सांभाळतो, मोठं करतो ना, बघाच. हीच लेकरं पुढे जाऊन आपल्या लेकरा बाळांना सावली देणार आहेत, फळं फुलं देणार आहेत. आणि खरं सांगू का, मला जेव्हापासून कळलं ना मी बाप होणार आहे, आतमध्ये असा उत्साह आलाय, उत्साह. पोरा बाळांसाठी असं काय ना काय करूशी वाटते माहिती का. अर्जुन बाबा, तुम्ही तर हायच, पण आप्पी सुद्धा कमी नाही. आप्पी म्हणजे ना सटवाय. अरे अहो असं का अख्ख्या गावातल्या बाया बापड्या म्हणतात. काय सांगताय? हा, अहो तुम्ही असं कधी बघितलंय का, सगळ्या बायांच्या हस्ते झेंडा वंदन? मी आता पहिल्यांदाच बघितलंय बघा. आप्पी काय करते ना, भारीच करते. आपण तुम्हाला सांगतो अर्जुन बाबा, काल आमची छकुली ना अशी कॉलर टाईट करून गावातून फिरत होती. मला तर लय भारी वाटलं. ती कलेक्टरची पेन आहे का ती? आणि किती दिवस माणसांनीच कॉलर टाईट करून फिरायचं ना. नाही, खरंय तुमचं. पण आप्पीने या योजनेसाठी लय कष्ट घेतले होता गरोदर महिलांच्या. हो अर्जुन बाबा, ही योजना अगदी सफल होणार बघा. अहो आप्पी बापूंची लेक आहे. अर्जुन बाबा, मला ती वेगळीच काळजी वाटते. हा, ह्या दिवसात जरा तिची दगदग होतीये ना. नाही, मी घेतोय काळजी, होईल तेवढ्या वेळ तिच्या सोबत राहतोय मी. अर्जुन बाबा ते नाही मग. अहो कालच्या कार्यक्रमामुळे सुजयराव लय नाराज झालेत वाटतं. हा, आता बायकांच्या कार्यक्रमात तो कसा झेंडावंदन करणार, काय पाहिजे ना त्याला. हो, पण त्यांच्या कार्यकर्त्यांची गावात चर्चा होती, ती लय चिडलेत म्हणून. त्याला आप्पीने काय केलेलं बघवतच नाही पहिल्यापासून. अर्जुन बाबा, सुजयरावला मी लहानपणापासून बघतो, लय गरम डोसक्याचा माणूस आहे तो. हा, पण आप्पीला काय करायची हिंमत नाही त्याच्यामध्ये. अर्जुन बाबा, मला मान्य आहे तुमचा भाव आहे तो, असं बोला बोला बोला. हो का, असं बोललं नाही पाहिजे. पण डोसक्यात राग घालून घेतलेल्या माणसाला ना नातीगुती काय दिसत नसतात, त्याला फक्त सुडाची भावना कळती. सकाळी बी नाश्त्याच्या टायमाला रागातच निघून गेला बरं का ते. अहो तो काय करणार नाही मला माहिती आहे, आपण काळजी घेतलेली बरं. मी बोलतो, आप्पीशी बोलतो. हो अर्जुन बाबा, असं फोनवर नको बोलाय, तुम्ही समक्ष जाऊन सांगा.
म्हणजे व्यवस्थित तिला पटेल. ठीक आहे, मी जातो सातारला आणि आप्पीशी समक्ष भेटूनच बोलतो. तुम्ही हे तेवढं अर्जुन बाबा मग असे सांगितलं की अगदी लेकरावानी काळजी घेतो. तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही सांगता या तुम्ही आता. शंभू दादा, एक्सक्यूज मी मॅडम, आय एम सॉरी, थोडी घाई करतोय, पण सरकारी हॉस्पिटल्समध्ये जे डॉक्टर भरती करायचे त्यांच्या फॉर्मवर मला तातडीने सही हवी. द्या की, काय हरकत नाही. मी काही ठिकाणी स्वतः जाऊन भेट देते. कुठे मॅडम? म्हणजे तसं लोकल डिपार्टमेंट्सना पुढे सांगून ठेवायला. नाही नाही, नको, तेच नाही करायचंय. त्यांना न सांगता मला तिथे जायचंय. आपल्या या योजनेची नीट अंमलबजावणी होते की नाही त्याची पाहणी करायची आहे मला. ओके मॅडम, मी पण येऊ का मॅडम? नाही नको, तुम्ही नका येऊ, मी जाते. आणि हो, इथे थांबा, काही रिपोर्ट्स येणार आहेत तर ते चेक करा, त्यानुसार आपण पुढे काही बदल करूया. ओके मॅडम, थँक्यू. शंभू दादा चला. कुठे जायचं मॅडम? मी सांगते, चला. काय रे, एवढा कसला विचार करतोय? कसला विचार करतोय म्हणजे आतापर्यंत त्याचा फोन यायला पाहिजे होता मला. कोणाचा? रॉकेटचा. बंट, तू डोक्यात नको जाऊ माझ्या. आता कुठं पाठवलं रॉकेटला? त्या आप्पीला गोळी घालायला. काय करायला? खलास करायला. पिस्तूल दिली मी त्याला. हेच म्हणतोय, अजून याचा फोन कसा आला नाही? सुजा, तू काय खोळाबिळा झालास का काय? डायरेक्ट मारायला पाठवला आप्पी. ए गप्पा, तू नको अक्कल शिकवू मला आता. अरे पण सुजा, पण बिन काही नाही, एका झटक्यात त्याचा विषय संपला पाहिजे आज. मला आडवी येते होय. अरे हो, पण तू जरा शांत हो की. तू आधी त्याला फोन लाव. कोणाला? रॉकेटला. हा, लावतो फोन आता माझा. एक नंबर. काय? अरे ते एकच नंबर आहे ना रॉकेटचा, आणि तो बी लागाना झालाय बघ. असा कसा लागाना झालाय? कुठं गेला काय माहित? हे ऐनवेळी घाबरला तर रॉकेट. असा कसा घाबरल तो? बंट्या, त्याच्या बापाच्या पेन्शनची फाईल आहे माझ्याकडं. येईल त्याचा फोन. जरा वाट बघू आपण. थांबा शंभू दादा, या दादांना विचारू आपण. थांबा मामा, थांबा. नमस्कार मामा. नमस्कार. कोणत्या गावचे आहात तुम्ही? मी याच गावचा आहे. होय, ते सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, त्याची काही माहिती आहे का तुम्हाला? हा, अहो सरकारने आता नाही का एक नवीन योजना सुरू केली आहे, त्याची माहिती आहे का म्हणलं? जय हरी मामा. जय हरी. अहो मॅडम कोण आहेत कळलं नाही का? कोण आहेत? मला काय माहित. मी सरकारी अधिकारी आहे. सरकारने नवीन योजना सुरू केली आहे, त्याची पाहणी करायला आले होते. अहो गर्भवती महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, म्हणून मला त्याची काही माहिती आहे का? मला एक सांगा, तुमच्या घरात किंवा आजूबाजूला कोणी गरोदर महिला आहेत का? अहो आमची सूनबाईच गरोदर आहे. होय, सूनबाईच आहेत बाई गरोदर. कितवा महिना सुरू आहे त्यांना? ती काय माहित नाही, आमच्या हिला माहित असेल. घ्या त्यांची काळजी घ्या चांगली. हो, चला येतो. हो या. मॅडम, तुम्ही तुमची खरी ओळख का नाही सांगितली? अहो नाही शंभू दादा, मला हे बघायचं होतं की यांना योजनेबद्दल माहिती आहे की नाही. आपण आता महिलांच्या योजनेबद्दल त्यांना कसं माहिती असेल? खरं तर यांना माहिती असली पाहिजे. ठीक आहे, बायका घरात असतात ना, खरं तर या योजनेची माहिती त्या बायकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
आणि त्यासाठी आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो पाहिजे बघा.